नमस्कार. हार्ट टू हार्ट या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मी आज गप्पा मारणार आहे एका सर्वसाधारण गृहिणीशी. आता तुम्ही म्हणाल की सर्वसाधारण गृहिणीशी हार्ट टू हार्ट सारख्या मुलाखतींच्या कार्यक्रमात विशेष गप्पा मारायचं कारण काय? तीच तर आजची मुलाखत आहे. एरवी 7:37 ते 5:12 अशा दोन लोकलमधलं सुखासीन बँकेतल्या नोकरीचं आयुष्य जगणारी एक महिला. एक पर्यटक म्हणून गेलेला अनुभव काय तिच्या आयुष्यात येतो आणि एक सुखासीन मध्यमवर्गीय कुटुंबातलं आयुष्य सोडून ती महिला या देशासाठी प्राणार्पण देणाऱ्या सैनिकांची एक अत्यंत जवळची आई, मावशी, आत्या किंवा काकू बनते. आश्चर्य वाटलं ना? आपण आज गप्पा मारणार आहोत अनुराधा प्रभुदेसाई यांच्याशी. स्वागत करूया अनुराधा प्रभुदेसाई यांचं. अनुराधाताई स्वागत. अनुराधाताई, तुम्ही मूळच्या मुंबईच्या, सध्या तुम्ही पुण्याला स्थायिक असलात तरी तुमचं आयुष्य अतिशय चाकोरीबद्ध, म्हणजे हा कार्यक्रम बघणाऱ्या इतर अनेक महिला आहेत त्यांच्यासारखं अत्यंत चाकोरीबद्ध आयुष्य चाललेलं होतं. सुखासीन नोकरी होती बँकेतली, एक गोड मुलगी होती. हे सगळं चालू असताना तुम्ही एक दिवशी पर्यटक म्हणून एका विशिष्ट भागात भारताच्या गेलात जिथे फारसे पर्यटक जात नाही. तिथे तुम्हाला एक अनुभव आला आणि त्या अनुभवाने तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं, बरोबर? आणि त्या अनुभवानंतर तुम्ही या देशासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या अनुमावशी किंवा अनुआई झाला. इतकंच काय, तर वर्षानुवर्ष त्यांच्या होणाऱ्या कार्यक्रमात तुम्हाला अतिशय विशेष आणि स्पेशल असं स्थान असतं. आज आपण तुमच्या ह्या संपूर्ण प्रवासाबद्दल बोलणार आहोत. एक सुखासीन गृहिणी इथपासून ते या देशासाठी झडपडणाऱ्या जवानांसाठी झालेली एक मायेची सावली. ही तुमची संवेदनशीलता आणि मायेचा ओलावा हाच मला आज शोधायचा आहे. या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. थँक्यू. तुम्ही सांगितलं आपण बँकेत नोकरीला होता, बरोबर. आणि हे सगळं सुखासीन व्यवस्थित चाललेलं होतं, कुठेही कशाची कमतरता नव्हती. असं असताना तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट नेमका काय आला की ज्यामुळं आज तुमची एक विशेष ओळख करून द्यावी लागते? टर्निंग पॉइंट म्हणजे 2004 साली असं मला माझा मित्र आहे विक्रम जोशी, त्याने असा फोन केला की अनु आपण लडाखला जातोय. सो आम्ही ओके बुक करतो, सगळं रेडी आहेस, तू करतोयस तर काही प्रॉब्लेम नाही. आणि म्हणून मी, माझे यजमान गुरुनाथ आणि विक्रम आणि अपर्णा, आम्ही 4 जण ऍज अ टुरिस्ट 2004ला लडाख बघायला गेलो. फक्त उतरलो तेव्हा तिथे पहिल्या क्षणी जाणवलं की उतरल्या बॅग उचलली तेव्हा धाप लागली. चालायला लागले पटपट पटपट, आपण नेहमीच्या मुंबईच्या सवयीने धाप लागली आणि लक्षात आलं काहीतरी वेगळं. तोपर्यंत तुम्हाला त्या अत्यंत डिफिकल्ट अशा भूप्रदेशाची काहीही माहिती नव्हती. तुमचं आयुष्य छान पार्ला, कांदिवली, नरिमन पॉइंट या भागात गेलेलं होतं. बरोबर. आणि टर्निंग पॉइंट जर म्हणाल तर त्या सगळ्या प्रांतात फिरताना असं जाणवलं की आमचे जवान कॉन्व्हॉय जायचे त्यांचे, तर ते कॉन्व्हॉय मधनं आम्हाला हात करायचे, आम्ही त्यांना हात करायचो. किंवा कुठे कुठे टीसीपीज मध्ये मध्ये मुलं भेटायची, मग आम्ही जाऊन बोललो की आमच्याशी बोलायचे, कुठून आलात, काय आलात, चर्चा व्हायच्या. कुठेतरी खूप छान गप्पा व्हायच्या आमच्या. आणि आम्ही द्रासला, म्हणजे दिस इज कारगिल, आम्ही कारगिलवरनं द्रासला निघालो होतो. तेव्हा एनरूट आम्हाला एक पाटी दिसली, म्हणजे आम्ही जिथे थांबलो होतो तिथे असं लिहिलं होतं की आय ओनली रिग्रेट दॅट आय हॅव बट वन लाईफ टू ले डाऊन फॉर माय कंट्री. त्रास झाला ती पाटी वाचल्यावर, कारण आम्ही येताना ना भावनाओं से कर्तव्य उंचा, राष्ट्र ही मेरा धर्म आहे, अशा बऱ्याच तिथे पाट्या बघितल्या होत्या. आणि मी ह्यांना सांगितलं की अहो हे बघा काय लिहिलंय. आणि माझं मराठी पुन्हा एकदा सांगा. आय ओनली रिग्रेट दॅट आय हॅव बट वन लाईफ टू ले डाऊन फॉर माय कंट्री. मला दुःख आहे की माझ्याकडे एकच आयुष्य आहे या देशावर ओवाळून टाकायला. प्रेक्षक, हे वाक्य इथे गेलेल्या अनेक पर्यटकांनी पाहिलं असेल, पण मनात मायेचा ओलावा असला आणि हृदयात संवेदनशीलता असली की काय होतं ते आपण जाणून घेणार आहोत. बोला. आणि मग मी असं म्हटलं ह्यांना की अहो हे बघा काय लिहिलंय. आणि आम्ही ते वाचताना माझा हा आवाज ऐकून खाली एक नदी होती, तिथून कोणतरी पायऱ्या चढून वर आलं आणि त्याने आम्हाला विचारलं की कुठून आलात. म्हटलं मुंबईहून आलो. तेव्हा ते बोलले या ना खाली, आम्ही सुभेदार मेजर कदम आणि कम डाऊन. तर आम्ही इथे खरं कोणाला घेत नाही, कारण त्यांची ती आतली जागा होती. पण आज मी मराठी 7 महिन्यांनी ऐकतो आहे.
मग आम्ही उतरलो खाली आणि मग त्यांच्याशी बऱ्याच गप्पा मारायला लागलो. आणि मग त्यांना मी फक्त एक प्रश्न असा विचारला की सर, बऱ्याच गप्पा झाल्यावर की इथे तुमची एंटरटेनमेंट काय? त्यांनी मला काय म्हणलात असं विचारलं. तर मी शहाणी ना, मी म्हटलं मनोरंजन. मला वाटलं त्यांना मी एंटरटेनमेंट म्हटलेलं कळलं नसेल. ते बोलले, अहो हा शब्दच आम्हाला माहित नाही. पण त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही पेन दिसत नव्हतं, दुःख दिसत नव्हतं, त्रास दिसत नव्हता. इव्हन कदमांच्या चेहऱ्यावर 7 महिने ते बोलले हे मला लागलं, पण ते शांतपणे बोलले हे वाक्य की 7 महिन्यांनी मराठी ऐकतोय म्हणून मी तुमच्याशी बोलतोय. तेव्हा कळलं भाषा ऐकायला न मिळण्याचा त्रास काय असतो. मग आम्ही द्रासला पोहोचलो आणि द्रासला जेव्हा गेलो, 2004चं द्रास आणि आजचं याच्यात खूप फरक आहे. 10 वर्षांनी इट इज चेंज. तेव्हाचा माहोल फार दबाव होता, मे बी आमच्या मनातला होता माहिती नाही, पण तिकडे वातावरणात दबाव होता. आणि आम्ही ज्या गव्हर्नमेंट रिसॉर्टमध्ये राहिलो तिथल्या खानसमाला रात्री मी असं गप्पा मारताना आम्ही असं विचारलं की ह्या कुछ हुआ था ना 1999 में. तोपर्यंत तुम्हाला 1999 साली त्या ठिकाणी काय नेमकं झालं याची सुतराम कल्पना नव्हती. पार्ला किंवा कांदिवलीला राहणारी एक सुखवस्तू मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातली आई, एवढीच तुमची पर्यटक म्हणून एखाद्या ट्रॅव्हल एजन्सी बरोबर जाते तसे तुम्ही गेलेला होता. आणि इथं कुठेतरी तुमच्या आयुष्यातल्या बदलाला सुरुवात झाली. अगदी निश्चित. म्हणजे ते क्लिक्सवर बघितलं होतं, टीव्ही क्लिक्सवर, पण माझ्या घरात काही फरक नव्हता पडला. माझी मुलं शाळेत चांगली चालली होती, लोकांची लग्न होत होती, घरात काही संध्याकाळी टीव्ही सिरियल बघत होता, सगळं चाललं होतं. 1999 माझ्या आयुष्यात काही फरक नव्हता पडला. पण जेव्हा त्याला मी विचारलं तेव्हा त्याने आमच्याकडे चमत्काराने बघितलं आणि तो बोलला, खानसमा आपको मालूम नहीं, यहाँ तो हजारों लाशें गिरी थी, मुंह का निवाला हाथ में ही रह गया. माझ्याच देशाच्या प्रांतात 1000 लाशें गिर गई थी. कोई कह रहा है तर मी 99 साली काय केलं. आय रिमाइंडेड मायसेल्फ. आम्ही व्यवस्थित होतो आणि आम्ही चौघं डिस्टर्ब झालो. म्हणजे थोडंसं कदाचित असेल की संवेदनशीलता आमची शिल्लक होती आणि आम्हाला त्याचा त्रास झाला आणि आम्ही मग टायगर हिल नेक्स्ट डे बघायला गेलो. लांबूनच दिसतो. ज्या ठिकाणी कारगिलचं युद्ध लढलं गेलं तो टायगर हिल बघायला तुम्ही गेला. हा, म्हणजे थोडंसं तिथून लांबून, अर्थात तो उंच आहे, आपल्याला लांबून बघायचं, त्याचं दर्शन घेतलं आम्ही. आणि जेव्हा तो सुळका बघितला, मी तुम्हाला सांगते की जर पाकिस्तानी तिथे वर बसलेले असतील आणि आमच्या मुलांना सांगितलं जा आणि कॅप्चर, तर दे हॅव एंटर्ड द डेथ ट्रॅप विदाउट एनी हेजिटेशन. मृत्यूची गुहाच होती. मृत्यूच्या जबड्यात त्यांनी पाय टाकला. जायचा रस्ता होता, यायचा रस्ता माहिती नव्हता. म्हणजे जायचं हे फक्त माहिती होतं. आणि मग आम्ही त्याच पेन्समध्ये आम्ही परत आलो आणि विजयस्तंभ जो आहे, म्हणजे हे द्रास टायगर हिल इकडे आहे, त्याच्यानंतर रायनो, रॉकिना हम आणि मग तोलोलिंग. तर आम्ही ज्या तोलोलिंगच्या समोर जो विजयस्तंभ आहे त्या विजयस्तंभावरती आम्ही गेलो पाठी येऊन. आणि विजयस्तंभाजवळ गेल्यानंतर तिथे शहीदों के चिता पर लगेंगे, हर बरस मेले, वतन पर मिटने वालों का यही निशा बाकी होगा वगैरे सगळं लिहिलेलं होतं. आणि जेव्हा आम्ही नावं वाचली 22, 23, 24 वर्षाच्या मुलांची, ज्या वयाची आपली मुलगी आपल्याकडे आहे, सुरक्षित आहे, त्या वयाची मुलं आमची छान कुटुंबात सुखवस्तू व्यवस्थित बसलेली आहेत, तिथे त्या मुलांची नावं वाचली. आणि एक 71 सालचं युद्ध मला आठवत आहे, कारण तेव्हा मी शाळेमध्ये होते. तेव्हा एक कविता होती की झुंजता रणभूवरी तू अमर होशी रे सुता, भाग्य माझे थोर म्हणून मी झालो तव मी पिता, असे पिता म्हणतो. तेव्हा तो त्याचं खूप कौतुक करतो आणि एडला म्हणतो, हे खुळे वात्सल्य माझे ढाळी ते अश्रू जरी, ताठ माझी मान गर्वे धन्यता दाटेवरी, आजवरी आशीष दिधले वंदना घेई आता. आपल्या मुलांना ज्यांना आशीर्वाद द्यायचे त्यांना वंदन करणं सोपं नाहीये. म्हणजे ज्या आई वडिलांना हे वंदन करावं लागतं त्यांना फार टफ टाइम आहे, हे मला तिथे खूप जाणवलं. आणि लिटरली तिथे मी आणि विक्रमनी ओध घेतली की जितकी वर्ष या प्रांतामध्ये मला आणता येईल लोकांना, निदान 5 वर्ष, कारण ओध घेतली की ती कंप्लीट करावी लागते, निदान 5 वर्ष तरी इथे मी माणसांना घेऊन येईन, हा टेरेन काय आहे तो बघीन, हा लोकांना दाखवेन आणि या भूमिका तिलक करून घेऊन जाईल. इट्स माय वर्ड. अमेझिंग. आय डोंट नो, म्हणजे म्हटलं खरं आम्ही दोघं, आणि आम्ही अत्यंतिक डिस्टर्ब होऊन परत आलो. आणि तेव्हा एक फिल्म आम्हाला तिथले कर्नल एक भेटले, त्यांना आश्चर्य वाटलं की म्हटलं आम्हाला हे जरा कळू दे काय आहे. तर ते बोलले थांबा तुम्हाला एक क्लिप दाखवतो. आणि त्यांनी आम्हाला कारगिल वॉरची क्लिप दाखवली. आय डोंट नो का ते एवढे आमच्यावर मेहरबान झाले होते. आय डोंट नो, ही हॅड शोड वन फिल्म. त्यात विक्रम बात्रा जो परमवीर चक्र विजेता शहीद झालाय वयाच्या 25व्या वर्षी, त्याची आई म्हणते, इस देश पर मैंने मेरे बच्चा कुर्बान किया है, उस देश से प्यार तो करो. हे प्यार तो करो खूप लागलं हो जीवाला, मनात आलं खरंच आम्ही काय करतो. आणि आम्ही हे मला ना फार जाणवत होतं एक 10-12 वर्षापूर्वी की माणसं राहिली नाहीत. त्यांच्यात गिधाडं दिसतायत, उंदीर दिसतायत, मांजरं दिसतायत, मतदार दिसतायत. संवेदनशील असलेला माणूस कुठे गेला.
मानसा मानसा कधी होशील रे तू माणूस म्हणणारी बहिणाबाई खरी वाटत होती. कारण माझ्या वेळेला जी सेन्सिटिव्हिटी होती वेन आय वॉज अ यंग गर्ल किंवा शाळेत, ती कुठेतरी हरवते की काय असं मला प्रत्येक वेळेला वाटायचं, कित्येक वेळेला वाटायचं. आणि ही संवेदनशीलता हरवू नये. माणसाने माणूस म्हणून राहावं, दुसऱ्याचं मन जाणायला माणूस हवावं, नाही तर कळणार नाही. हे फार कदाचित आय वॉज अ थिएटर पर्सन म्हणून असेल आणि कदाचित खूप असे करत होतो आर्टिस्ट म्हणून काम, पण हे फार त्रासदायक झालं. तो आणि चित्रपट तिकडे पाहिल्यानंतर तुम्हाला त्याची संवेदना तुमच्या आत खोलवर कुठेतरी पोचली. एस्पेशली विक्रम बात्राच्या आईचं वाक्य, कारण ती एकच मी परमवीर चक्र विजेत्याची आई तिथे बोलताना ऐकली होती. बाकीच्या मला खूप नंतर मग सगळ्यांचा संपर्क आला. त्या क्षणी तिचं वाक्य खूप लागलं. आणि एक आय एम अ मदर, उस देश से कम प्यार तो करो. आणि मग तेव्हा लक्षात आलं की इथला निरंजन असो, इथला श्रीराजन असो, इथला हमीद असो, इथला एखादा तेजबिंदर सिंग असो, ती सगळी मुलं ही भारतीय होती. तिथे कुठेही हा बिहारी आहे, हा मराठी आहे, हा साऊथचा आहे, हे नाहीये. सर्व धर्म, आमचं जे सैन्य आहे ना ते परिपक्व नेतृत्व आणि धर्मनिरपेक्षता, भाषा विरहित सर्वधर्म समभाव आणि आपली तीव्र इच्छाशक्ती आणि देशाबद्दलचं अफाट प्रेम ह्याच्यावर आमचं सैन्य लढत असतं. हे कुठेही आमच्या रोजच्या आयुष्यात आम्हाला दिसत नाही. एकीकडे हे जवान ज्यांच्यासाठी लढतात त्यांना माझ्यासारख्या अनेकांना त्यांनी पाहिलेलं नसतं, परंतु आज ही मुलाखत करत असताना मला नक्की माहिती आहे सियाचीनच्या ग्लेशियरमध्ये पाकिस्तानच्या बॉर्डरवर कुठे ना कुठे आमचे सर्व सैनिक अत्यंत प्रतिकूल हवामानात, प्रतिकूल वातावरणात, कुठल्याही परमवीर चक्राच्या अपेक्षेने नव्हे तर या देशाची मी सेवा करतोय असं म्हणून लढत असतात. आणि त्यावेळेला आम्ही सण साजरे करत असतो, दहीहंडी करत असतो, आम्ही गोपाळकाला करत असतो. आम्ही त्या गोपाळकाल्यावर थरकणाऱ्या मुलींच्या नाचाकडे बघून आम्हालाही अचकट बिचकट भाव करावेसे वाटतात. एक समाज म्हणून आम्ही इतके खालावलेलो आहोत की यावेळेला कुठेही आम्हाला विक्रम बात्राची आठवण येत नाही. त्याच्या आई वडिलांची जी खंत आहे की इस देश से कम प्यार तो करो, आम्ही एवढे उदासीन का झालो? चंगळवाद वाढला. आणि खरं सांगू का, थोडंसं रोल मॉडेल म्हणतात ना तसं नाहीये. म्हणजे मी आता माझी आतापर्यंत मी 162 लेक्चर्स दिली. मला सगळेजण काय म्हणतात माहितीये, इट्स नॉट दॅट वी आर नॉट बॉदर्ड बट वी वर नॉट अवेअर. गुड थिंग तू अवेअर करतेस आम्हाला. आणि मग आता आम्ही विचार करू की अरे हे असं आहे का, सियाचीन ग्लेशियरवर -56 डिग्रीज मध्ये मुलगा असतो, तो 18,000-20,000 फुटावर असतो, त्याला खाण्याची सुद्धा इच्छा तिथे होत नाही. तो सॅटेलाइटवरनं रात्री 2 वाजता मला फोन करतो, अनुमोशी माझ्याशी बोल, मी लो डाऊन झालेलो आहे. मला एक दिवस रात्री 2 वाजता फोन आला. माझी खूप मुलं आहेत आर्मीमध्ये, सगळी माझी आहेत, शहीद झालेली माझी आहेत आणि खरी पण माझी आहेत. तर माझी आता आम्ही दरवेळेला गेल्यामुळे आपली पुस्तकं आपण केलेली सगळीकडे जात असतात, माझ्या कविता तिकडे. ते तुमच्या रक्ताचे नाहीत, ते तुमच्या नात्याचे नाहीत, ते तुमच्या भाषेचेही नाहीत, अशी अनेक मुलंही तुमची मुलं आहेत. हो, माझी आहेत ती. आमच्या आयुष्यातले रंग उधळताना ती मुलं त्या 3 रंगांसाठी आपलं आयुष्य तिथे ठोकपणे उभे आहेत. त्याचं त्यांना दुःख नाही, त्याचा त्यांना आनंद आहे, त्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. आणि ते म्हणून म्हटलं की ते भारतीय आहेत आणि ते जर त्यांचं स्पिरिट टिकवायचं असेल तर आम्ही सामान्य माणसांनी येस वी आर देअर विथ यू. मला तुम्ही सांगा, हे सगळं बदलण्याकरता तुम्ही शेकडो लेक्चर्स दिलीत आणि लक्ष फाउंडेशनची स्थापना केली. मला सांगा त्याविषयी. खरं तर असं वाटलं की आजकालच्या मुलांना इतिहासाचं भान द्यायला हवं, वर्तमानाचं धोरण द्यायला हवं आणि भविष्याची स्वप्न द्यायला हवी. म्हणजे आता जो 18 वर्षाचा मुलगा आहे ना, म्हणजे मी 18 वर्षाची झाले तेव्हा मला आईने सांगितलं होतं सगळी कामं करायची. 18 काय, आम्ही 9-10 वर्षाचा आई सांगायची कामं करायची, ती बाहेर जायची कुठे तर जबाबदारी घ्यायची घराची. आम्हाला जबाबदारी टाकली गेली. आताच्या 18 वर्षाच्या मुलाला आई वडील बाईक घेऊन देतात, मोबाईल घेऊन देतात, त्याच्यावर जबाबदारी काय टाकतात? ज्या मुलावर घराचीच नाही तो समाजाची जबाबदारी काय उचलणार? मग लहान्यांनीच काम करत राहायचं, बाबासाहेब आमटेंनीच काम करायचं, चांगलं पत्रकार कोणी व्हायचं, फक्त आम्ही रियालिटी शोच्या मागे धावत जायचं, जे इतके उथळ आणि खोटे आहेत रियालिटीच्या नावाखालचे जे आहेत. मग माझी ही जी मुलं आहेत ज्यांच्यात एवढं दैदिप्यमान त्यांचं जाज्वल्य देशप्रेम आहे, त्यांच्यामध्ये एवढा उत्साह आहे की आज या देशाला ते राखतायत, ते आमच्या मुलांसमोर जर मांडलं तर मी तुम्हाला सांगते 800 मुलांचा मी परवा कार्यक्रम केला युवा प्रेरणा म्हणून 14 ऑगस्टला पुण्यामध्ये. आणि मला असं सांगण्यात आलं की मी आर्मीचे, नेव्ही, एअरफोर्सच्या ऑफिसर्सना बोलवलं होतं. मी आधी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला तासभर आणि मग माझं प्रेझेंटेशन फक्त हाफ एन आवर केलं होतं. मला प्रतिष्ठित तिथल्या लोकांनी ज्यांना तिथे रुजलेले आहेत त्यांनी सांगितलं, अहो मुलं येत नाहीत अशा कार्यक्रमांना, तुम्ही मोठी माणसं बोलवतायत, वाट लागेल बरं त्यांच्यासमोर माणसं उभी. मी सगळ्यांना नमस्कार केला होता की सर मी प्रयत्न करते, नाही मुलं आले तर मला माफ करा पण तुम्ही या.
मी तुम्हाला लिहून देते. मी 15 दिवस फिरले शाळा कॉलेजेसमध्ये, जिथे माझी लेक्चर झाली तिथले. माझ्या बरोबर 25 मुलांची टीम होती आणि 800 मुलं त्या कार्यक्रमाला आली. पिन ड्रॉप सायलेन्समध्ये मुलांनी तो कार्यक्रम घेतला आणि त्याच्यानंतर सगळ्या जणांनी आमच्याकडे पत्रकं मागितली की आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये कसं जायचं असतं हे आम्हाला गाईड करा. निदान हा विचार मुलांपर्यंत गेला, यू डू गुड, पीपल विल टेक इट. तुम्हाला करायचंच नाहीये, तुम्हाला काही द्यायचंच नाहीये, फक्त दोष द्यायचे. हा, आणि हे सोपं आहे हो. प्रतिक्रिया करणं फार सोपं आहे, क्रिया करणं फार कठीण. अतिशय कठीण. या सगळ्या जवानांचा त्याग आजच्या तरुण मुलांपर्यंत पोहोचावा म्हणून तुम्ही अभिनव उपक्रम तुमच्या लक्ष्य फाउंडेशन तर्फे राबवले. त्यातला एक म्हणजे दिवाळी विथ सोल्जर्स. मला आठवतोय व्हॅलेंटाईन डे विथ सोल्जर्स. काय सांगाल त्या उपक्रमांबद्दल? म्हणजे पुस्तकं आम्ही करायला सुरुवात केली वेगवेगळी. ती मुलांपर्यंत पोहोचताना त्यांची आमच्याबरोबर जी असोसिएशन होत नव्हती, कारण ते लेक्चर ऐकायचे, पुस्तकं वाचायचे, जायचे. आता त्यांना कसं खेचायचं, प्रत्येकाला या कार्यक्रमात आणायला पाहिजे. प्रत्येक जण म्हणायचं आम्हाला काय करायला सांगणार तुम्ही. मग मी विचार केला की व्हॅलेंटाईन डेला जो काही चालायचा सगळा प्रकार मी बघायचे डोळ्यांनी. फार त्रासदायक होत होतं. हल्ली व्हॅलेंटाईन डे हे एक नवीन प्रकरण होतं ते चालू. पण काय असतं माहितीये, मुलांच्या बरोबरीने आपल्याला राहायला लागतं. नाही तर तुम्ही शहाणपणा केला तर मुलं तुमचं ऐकत नाहीत. सो व्हॉट वी थॉट की व्हॅलेंटाईन डेलाच मुलांना जमवायचं आणि त्यांना सांगायचं लेट अस से व्हॅलेंटाईन माय सोल्जर. मग हा एक कन्सेप्ट जेव्हा डोक्यात आला, मग आम्ही पहिला कार्यक्रम मलाडला केला. अर्थात हे 2च वर्षापूर्वी सुरू केलं, दिवाळी आधी सुरू केला होता. पण व्हॅलेंटाईन माय सोल्जर करताना यंग मुलांचं असं झालं की ती मुलं जेव्हा आली आणि त्यांच्यासमोर जेव्हा आम्ही प्रेझेंटेशन दिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, अरे यार, आपल्या वयाची मुलं काय काय करतायत आणि आपण काय करत नाही आहोत, आपल्याला काय कमी आहे हे जाणवण्यास सुज्ञ मुलं आहेत. त्यामुळे मग त्यांच्यापर्यंत फक्त आपण पोहोचलं पाहिजे. येस सर, येस. आणि त्यांच्या भाषेत त्यांच्याशी बोललं पाहिजे. परंतु तुम्ही एवढं सगळं करून दरवर्षी तिकडे जाता, त्या जवानांमध्ये राहता, इथल्या तरुणांना त्या जवानांबद्दल आत्मीयता वाटेल, या देशाबद्दल आत्मीयता वाटेल असं करत असता सगळं काम. त्या जवानांना तुमच्याबद्दल काय वाटतं? कारण संरक्षण दलातल्या इतर अनेक गोष्टी आमच्या कानावर येतात. माझा संबंध जवानांच्या त्यांची आई असण्याची आहे, त्यांची मावशी असण्याची आहे. हे मुलं सांगत नाहीत घरी येऊन काही. ते फार मजेत येत असं सांगत असतात. त्यामुळे आपल्यापर्यंत खूप कमी येतात गोष्टी. पण ते मजेत नसतात आणि ते सांगत नाही तुम्हाला, कारण तुम्हाला त्रास देऊन त्यांना काय उपयोग. तो जर तिथे कुठेतरी वर AK-47 लावून रात्रभर उरीसारख्या ठिकाणी बसलेला आहे आणि रात्री काही होऊ शकतं, तर ते घरी येऊन तो आईला सांगून काय उपयोग आहे. तिला झोप तिची अशी पण बिचारीची नसते बरेचदा. म्हणजे एका पालकांनी मला रात्री फोन केला, समाव इट वॉज 12:30 नाईट समथिंग. मी अशा सगळ्यांचे फोन घेता? ऑफकोर्स घेते मी 24/7 कर्तव्य माझं कर्तव्य. मी जर बोलते तर मी ते कर्तव्य 24/7 पाळते. मला एकीने फोन केला की अगं माझा मुलगा आता लेहच्या तिथे पुढे चाललाय, सियाचेनच्या साईडला, तू जाते नुब्रापर्यंत, तर मला जरा सांग ना त्यांचा रूट काय आहे, किंवा तू आता नक्की म्हणजे किती ग्लेशियर म्हणजे किती कठीण असेल त्याचं वगैरे. मी तिला म्हटलं अगं काही नाही, मस्त जातात मुलं, तू अजिबात काळजी करू नको त्याची, तो फंडू जाणार. पण तुम्हाला पक्क माहिती होतं की नेमकं फंडू म्हणजे काय ते? मला माहिती होतं की कदाचित मी ऑगस्टमध्ये गेल्यावर तो खाली नाही आला तर मी काय उत्तर देणार. कारण जेव्हा तो मला ऑगस्टमध्ये भेटला त्यांनी मला सांगितलं होतं की मावशी तू ऑगस्टला येशील. त्यावर्षी मी ऑगस्टला पण गेले, जुलैला गेले, ऑगस्टला पण गेले. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मावशी मी ऑगस्टला खाली येते तेव्हा मी तुला भेटणार आहे. आणि तो आला तेव्हा त्याचं 18 किलो वजन कमी झालेलं होतं. आम्ही इथे बसून तुम्ही नेट उघडलं तर तुमच्या लक्षात येईल की एखाद्या हिरोईनचं वजन किती वाढलं म्हणून लोक रेस्टलेस असतात, किंवा एखाद्या मोठ्या बॉलिवूडच्या नातीचं नाव काय हे सुद्धा सगळ्यांना माहिती असतं. तिथे आमच्या मुलांची वजनं सियाचेन ग्लेशियरवर जाऊन तो कमी होऊन आला. 889 मुलं आलेली नाहीत. आणि हे सगळं टफ आहे. पण सियाचेन ग्लेशियरवर जाऊन तो कमी होऊन आला. 889 मुलं आलेली नाहीत. आणि हे सगळं टफ आहे. पन्नादाईची गोष्ट आपल्याला माहिती आहे. पन्नादाईंनी काय केलं होतं, राजपुत्राला नेऊ नये म्हणून स्वतःचं बाळ तिने पाळण्यात ठेवलं आणि राजपुत्राला ती निघून गेली, कारण देशासाठी तो पाहिजे होता. पन्नादाईकडनं मी भरपूर शिकले. आणि हे सर्वसमावेशक मातृत्व जर प्रत्येकाच्या ठाई आलं ना तर आज आमच्या मुलांना खूप आनंद होईल. दे विल फाईट फॉर देअर मदर्स, दे विल फाईट फॉर देअर फॅमिलीज. आज जे कोणासाठी ते करतायत तसं नव्हतं, त्यांची फॅमिलीसाठी ते करतील असं त्यांना आनंद मिळेल. तिथे हे करायला हवं प्रत्येकाने. आपण इतिहासाबद्दल, या देशांच्या सीमांबद्दल इथे बसून इतके निग्लेक्टेड असतो. मला सांगा, त्या सीमेवरचा इंच लढवणारा एक विक्रम बत्रा त्या युद्धात जाताना असं सांगतो शेवटच्या दिवशी की एक तो तिरंगा लहरा कर आऊंगा, नाही तो तिरंगे में लपेट कर खुद को आऊंगा. तो लपेट कर विद्रूप अवस्थेत खाली येतो. त्याच देशातल्या पाठ्यपुस्तकामध्ये जेव्हा
आमच्या देशाच्या सीमा चुकीच्या छापल्या जातात किंवा त्या सीमेवर काम करणाऱ्या तुम्हाला काय वाटतं? प्रचंड संताप झाला माझा. ज्या सीमांसाठी आमची मुलं सीमांचं पावित्र्यासाठी तिथे उभी असतात त्या भारताच्या मॅपवर त्यांचं प्रेम आहे. आज भारताचा मॅप डोळे झाकून सुद्धा असा केला पाहिजे. आज आमच्या देशाच्या नतद्रष्ट लोकांनी स्वतःच अरुणाचल बाजूला काढून भूगोलाचा मॅप पुस्तकात छापला. पुस्तकं बाहेर येईपर्यंत आम्हाला माहिती नव्हतं आणि ते पुस्तक बाहेर आल्यानंतर काहीतरी दंड करून तो सोडला. ह्या सगळ्यांना चापकाचे फटके मारले पाहिजे. आमची मुलं ह्या सीमांसाठी जर तिथे त्याग करतात, स्वतःच्या शरीरात म्हणजे स्वतःचं प्राण सुद्धा अर्पण करायला तयार असतात, तिथे साधं तुम्हाला इतकं अज्ञान असावं? तुम्ही तुमच्या देशावर प्रेमच करत नाही, तुम्ही लायक नाहीये देशात राहायला. एकीकडे आपण अशा लढताय, तुम्हाला असं नाही वाटत की हे एकाकी लढणं आहे? नाही, माझ्याकडे लोक आता जॉईन व्हायला लागली. मला 10 वर्ष लागली लोकांपर्यंत पोहोचायला, पण मला वाटतं कुठलंही कार्य रुजायला 12-1 तप जावं लागतं. म्हणजे मी तरी निदान कर्वेंच्या काळात नाही की जेव्हा समाज पण एवढा त्यांच्या विरुद्ध होता आणि तरी त्यांना ते करावं लागलं. मी महर्षी कर्वेंच्या लँडमध्ये राहते आता पुण्यात. मी रोज त्या लँडला नमस्कार करते की तुम्ही काहीतरी केलं आमच्यासाठी म्हणून आज आम्ही एवढं उभं राहतोय. सहज शक्य होतं तुम्हाला कुठल्या तरी ट्रॅव्हल बरोबर सिंगापूरला जाणं, स्वित्झर्लंडला जाणं, अमेरिकेला जाणं, अगदी पार ब्राझीलपर्यंत जाऊ शकला असतात, परंतु ते सगळं टाळून तुम्ही फक्त आणि फक्त वर्षानुवर्ष कारगिल या एकच ठिकाणी जाताय. तेच तुमचं स्वित्झर्लंड, तेच तुमचं इंग्लंड, तीच तुमची अमेरिका, कारण ती या देशात आहे. या देशाची म्हणजे यावेळेला कमांडंट डिनरला जेव्हा आमच्याकडे आले, आम्ही 17 जुलैला लेहला जेव्हा पोहोचलो, 20 जुलैला पोहोचतो आम्ही मनाली मार्गे, तर कमांडंटना आम्ही डिनरला बोलवलेलं आपल्या लडाख स्काउटच्या. त्यांनी त्या लोकांना सांगितलं की ह्या बाई बरोबर गेली 10 वर्ष लोक येत आहेत. आज तुम्ही माझ्यावर 30 बायका होत्या, 12 मेल होते आणि 30 फिमेल्स होते. तर त्यांनी हाच शब्द सांगितला की अजून पैसे जास्त खर्च केले तर यू वुड हॅव गॉन टू सिंगापूर, पण तुम्ही ह्या बाई, मी नॅक करते, मी त्रास देते लोकांना, चला सोल्जरना भेटायला, चला झोपू नका, हे करा, हे बघितलं पाहिजे, ते केलं, आणि तिथे फक्त सोल्जर बद्दल बोलायचं. परचेसिंग ह्या गोष्टी काही करायच्या नाही. तिकडे गेल्यानंतर काही खरेदी वगैरे असे प्रकार काही नाही, असं फालतू बोलायचं तरी नाही. म्हणजे जाऊन खरेदी करायला मी सांगते जरा बघून या आलात लडाखमध्ये, पण तुम्ही ते टेरेन बघा, तो डोंगर बघा, रायनो बघा, रॉकेना बघा, हम बघा, टायगर हिल बघा, तुम्ही विक्रम बत्रा गेला, इथे सौरव कालिया गेला. ही तुमच्या दृष्टीनं ही खऱ्या अर्थानं प्रेक्षणीय तीर्थक्षेत्र, ऍब्सोल्युटली तीर्थक्षेत्र म्हणा तुम्ही मला. पँगॉंग लेकवर लोक मजा करायला जातात, पण किती जणांना माहितीये की तो 1962 साली लाल झाला होता. आज त्याच्या निळाईनी लोक वेडी होतात, त्याच्या सौंदर्याने लोक फोटो काढून नाचतात, लोक तिकडे धमाल करतात. आणि अनफॉर्च्युनेटली तिथे 3 इडियटमध्ये तो दिसला. ओके, लोकांना निदान दिसला पँगॉंग लेक, तर ते तिथल्या पॉइंटला करीना पॉइंट असं म्हणतात. आणि तिकडे कुठे शेवटचा सीन झाला तिथे जाऊन फोटो काढतात. दुर्दैव असं आहे की लोक 100% त्यात जे जाणारे लोक तेच बघून येतात, पण हे कोणी सांगत नाही की 1962 साली शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत चायनाच्या विरुद्ध लढणारी माणसं त्या पँगॉंग लेकवर शहीद झाली आणि तो पँगॉंग लेक लाल झाला होता. ही माहिती का नाही जात? ही सांगणारी माणसं कमी आहेत. कारण आम्हाला जे काही आयुष्यात जे काही सुख, मी तुम्हाला सांगते ना, मखमली वाट आहे तर काटेरी वाटेवर कोण जाणार? त्यामुळे ते चालले, जे चालले ते चालले. मला तुम्ही सांगा, तुम्ही हे सगळं का करता? हा प्रश्न वारंवार मला पडतोय आणि तो इतका गडदपणे पडतोय की मला माहितीये की बँकेतलं सुखासीन आयुष्य नंतर तुम्ही VRS घेतली. हो, नंतर हे सगळं नोकरी विक्री सगळं सोडून तुम्ही आता फक्त या सैनिकांबद्दलचं प्रेम आणि राष्ट्रप्रेम जागृत राहावं याकरता आपलं आयुष्य समर्पित केलं. तुम्हाला असं नाही वाटत की कुठे आर्थिक नुकसान करून घेतलं, छान चांगला रिटायर झाला असतात, वरची पोस्ट मिळाली असती, गरजा कमी केल्या, लागतं काय? सहजपणे बोलताय तुम्ही. अहो, जगातली सर्वात महत्वाची आणि कठीण गोष्ट तुम्ही सांगितली की गरजा कमी केल्यात. काय केलं तो? चैनींना गरजा म्हणलं ना तर तुम्हाला पैसा भरपूर लागतो. संरक्षण दलात इतके घोटाळे, शवपेट्यापासूनचे सगळे घोटाळे बाहेर येतात, तिथली अनेक स्कॅन्डल्स बाहेर येतात. तुम्हाला असं नाही वाटत कधीतरी तुमच्यासारख्या एखाद्या महिलेची ही सगळी उठाठेव खटाटोप व्यर्थ आहे? मी त्या मुलांना इतका आनंद देते, मी जाऊन माझं कर्तव्य करून येते. आज ती मुलं माझ्यासाठी कविता आणली का, तू किती आणली असं विचारून फोन करतात. मी दरवर्षी तिथे कविता घेऊन जाते. ती त्याच्या 400 कॉपीज मागवतात, फोन करून 500 मागवतात. त्यांच्या पेरेंट्सशी मी बोलते. त्या लोकांना मी दिवाळी विथ सोल्जर्स करते. 4 वर्ष दिवाळी विथ सोल्जर आम्ही सैनिक टाकळी गावात गेलो होतो. तिथली मुलं मला तिथे भेटतात कारगिलला. अरे, मी तुझ्या गावात जाणार आहे बरं, तुझ्या आईवडिलांबरोबर दिवाळी करणार आहे. मी छोटी बाई आहे, मी सामान्य बाई, माझ्याजवळ काही नाही, ना पैसा आहे, ना माझ्याजवळ कुठला पक्ष आहे, ना काही माझ्याजवळ काही नाहीये. मी फक्त प्रेम देऊ शकते, प्रेम घेऊ शकते, पसरवू शकते. त्यामुळे तुम्ही जे म्हणता ना तिथपर्यंत माझी पोच नाही.
माझी पोच एवढी तुम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला नाही वाटत. मला असं वाटतं मला जे करायचं त्याला ते करू दे या देशात. कारण मी त्यांना जे करायचं तुम्ही करत राहा. मी जे थांबवू शकत नाही तिथे मी हात घालून डोकं कशाला फोडू. त्यापेक्षा मी चांगलं जे करते, कदाचित चांगलं भरपूर उगवलं तर वाईट दमेल ना. हेच देशप्रेम इतरांनी बाळगावं याकरता काय करायला हवं? कारण प्रत्येकाला तर की सीमेवर जाऊन लढणं शक्य गरजच नाही हो. तुमच्या मनामध्ये तुम्ही व्हा ना, देशाचे पाईक व्हा ना. व्हॉट आय सेड की आमचं जेव्हा मी म्हटलं की परिपक्व नेतृत्व किंवा जो लढवय्या जवान, सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्ष रादर, सर्वधर्म समभाव, त्यांच्याकडे मस्जिद आणि गुरुद्वारा एकत्र आहे. त्यांना काही फरक पडत नाही. ज्याला एखादा साऊथ इंडियन जो आहे ना, तो जर सिख युनिटमध्ये असेल ना, त्याचा मुलगा झाला तो ग्रंथसाहेब पठण करतो. माणूस झालो ना, तुम्ही माणूस व्हा, मग तुम्हाला काही त्रास नाही होणार. मग तो शेजारचा कोण आहे तर त्याचं जे चाललंय तिकडे जाऊन तो नमस्कार करतो तर मी असं करीन, मी असं करीन, ह्याच्यानी फरक नाही पडत. मी माणूस असेल तर माणूसच हरवला तर सगळ्या गोष्टी होतात. आणि काही लोक प्रयत्नपूर्वक तुमच्यातला माणूस मारतायत. ही अक्कल जर नसेल तर तुम्ही सफर व्हा. हा देश उद्या जर गर्तेत गेला तर शेवटी माझं काय हो, माझे आयुष्य कमी आहे. आज पुढच्यांचं जे आयुष्य आहे त्यांचा लोकांनी विचार करावा की तुम्ही पुढे काय वाढून ठेवलंय, हे पुढची पिढी सफर करू नका. अनेक शहीद जवानांवर पुस्तकं लिहिले. 4 परमवीर मध्ये कॅप्टन विक्रम बात्रा, या तो तिरंगा लहरा के आऊंगा, तिरंगे में लिपट कर जरूर आऊंगा. कॅप्टन मनोज पांडे हा म्हणतो की इफ डेथ स्ट्राईक बिफोर आय डू माय वर्क आय स्वेअर आय किल द डेथ. जर मृत्यू माझं काम संपवायच्या आधी कर्तव्याच्या आड आला तर मी शपथेवर सांगतो मी आधी मृत्यूचा खात्मा करीन आणि मी पुढे जाईन. मनोज पांडे हे दोघं शहीद आहेत. योगेंद्र सिंग यादव आणि संजय कुमार रायफलमन हे जीवित आहेत. ही 4 बनवली. ते जेव्हा मला 26 जुलैला भेटतात, मी त्यांना विचारलं, अरे परमवीर चक्र विजेते आहात तुम्ही, तुम्हाला कसं वाटलं रे? तर त्यांनी इतकं मला शांतपणे सांगितलं, दोघांनी 2 वर्षी मला ते भेटले. मॅम उसमें क्या था, हमारी जगह दूसरा होता, वो भी यही करता था. डाऊन टू अर्थ. काय असतं म्हणजे स्वतःच्या इतक्या मोठ्या पुरस्काराचा कोणताही गाजावाजा त्यांच्या स्वरात काहीही नव्हता. मग मी 2 महावीर चक्र केले की ज्यांच्यावर मी एक शहीद आहे पद्ममणी आचार्य, त्याच्यात तो असं म्हणतो आपल्या आईला की आई 6 महिन्यांनी माझा जो पुत्र जन्माला येईल, नीट ऐका, 6 महिन्यानंतर माझा जो पुत्र जन्माला येईल त्यालाही तू माझ्यासारखाच महाभारताच्या कथा सांगून माझ्यासारखा सुसंस्कृत आणि सभ्य असा सोल्जर बनव, जो या देशासाठी प्राण द्यायला पण तयार असेल, अगदी माझ्यासारखा. युअर पद्मपाणी. खूप मोठं पत्र आहे. हा मुलगा असं लिहितो. हा पद्मपाणी आचार्य. विजयंत थापर शहीद झाला. पद्मपाणी आचार्य शहीद झालेला आहे. विजयंत थापर ज्याचे वडील दरवर्षी मला तिथे भेटतात, तो म्हणतो की जे हे पत्र तुम्हाला पोहोचेपर्यंत मी स्वर्गात असेल आणि मी अप्सरा आणि रंभांबरोबर मजा करत असेल, तुम्ही दुःख करून घेऊ नका, मी तुम्हाला वरून बघतोय कारण मी माझं कर्तव्य करून आलोय. आणि त्याचं पत्र हे मला तर वाटतं शाळांमध्ये लावं, कारण ते इंटरनॅशनली इतकं गाजलंय. कारण शेवटी तो म्हणतो माझे जर अवयव चांगले असले तर त्याचं सुद्धा तू दान करा. आणि नंतर तो म्हणतो रुक्सानाला दर महिन्याला 40 रुपये पाठवायला विसरू नका. ही रुक्साना कोण, तर तो जेव्हा कुपवाडा जिल्ह्यात होता, जी दहशतवादी हल्ल्यात जिचे वडील गेले त्याच्या डोळ्यासमोर, त्यामुळे ती मुलगी ती मुकी झाली, तिची जीभ एकदम डोळी पडली आणि त्याला त्याच्या सुभेदारने येऊन सांगितलं, साहेब वो लडकी तो बात नाही करते. लष्करातल्या माणसाचा काय संबंध आहे त्या मुलीशी? पण तो धावला, तिच्या अनाथालयात होती तिथे गेला. तो रोज तिला चॉकलेट्स घेऊन जायचा, रोज तिला भेटायचा आणि 6 महिन्यात त्यांनी त्या मुलीची जुबान वापस आणली. आणि त्या मुलीला तो 40 रुपये आपल्या पगारातनं देत होता, ज्याचा उद्याचा क्षण आहे की नाही, तो आपल्या आईला लिहितो की पप्पा आप उसको 40 रुपया भेजना मत भूलिएगा, कारण मी नसेन. हे लिहिण्याचं धारिष्ट्य करणारा विजयंत थापर. 4 परमवीर झाले, 2 पद्ममणी आचार्य आणि सोनम वांगचुक, ते जीवित आहेत, ही स्टील सर्विंग, त्यांच्यावर केलं. आणि 2 वीरचक्र, एक ताशी चप्पल आणि एक आमचा विजयंत थापर. तर ताशी चप्पल आणि यांची तर मी मुलाखत जाऊन घेतली तेव्हा त्यांना सांगितलं, हो सांगा ना तुम्ही काय केलं. कुछ नहीं, हम लोग गए थे, कुछ नहीं, वहां से वो चल रहा था बाहेर. इतकं क्या, मी म्हटलं अहो तुम्ही कुछ नाही म्हटलं तर आमच्या लोकांना खरंच कुछ नाही लागेल, तसं नका बोलू, मला सांगा तुमची सगळी कामं. आणि मग ते बोलता बोलता बोलले, मी जेव्हा चढत गेलो तेव्हा मी गळाभर बर्फामध्ये अडकलो, कसाबसा वर आलो आणि जेव्हा ढग आले त्याचा फायदा घेऊन आम्ही पळालो एका दगडाच्या मागे, कारण आम्हाला कव्हरच नव्हतं काही सुद्धा. तेव्हा आम्ही म्हटलं जिने का मजा क्या और. तुम्ही काय या लोकांशी बोलायला आणि काय तुम्हाला मी सांगू. प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे एक फुल फ्लेज भगवद्गीता आहे. काही वाचायला नको तुम्हाला, त्यांचं तुम्ही जर वाचलत ना तुम्हाला आयुष्यात काही बघायला. मी तिथे सियाचीन हॉस्पिटलमध्ये जाते, नुब्रा व्हॅलीच्या. 2008 साली मी तिथे गेले होते. तेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये पेशंटना भेटताना एक मुलगा गरगर गरगर फिरत होता, सरदारजी विथ युनिफॉर्म फिरत होता. तो माझ्याकडे बघे, बाहेर जाई, माझ्याकडे बघे.
बाहेर जाई. आणि मग मला राखी बांधायला तो आला नाही माझ्याजवळ. मग आम्ही हॉस्पिटलमधून सगळ्यांना राखी बांधून खाली आलो, खाऊ देऊन सगळा कविता वाचून झाली. आणि मी त्याच्याकडे बघितलं आणि मला हे म्हणले, यजमान माझे म्हणले, अगं तो पण तिथे उभा आहे. तर मी गेले त्याच्याजवळ राखी बांधायला, तर त्यांनी फाडकन हात असा माझ्या तोंडावर मारला. मला हर्ट झाला इथे. आणि मला बोलला, क्या समजते आप, सिर्फ राखी बांध के सब काम हो गया, आपको मालूम है हम क्या करते हैं, आपने कभी देखा है हमारे बारे में, सोचा है कभी हमारे बारे में. ही वॉज येलिंग एट मी. आई केप्ट क्वाइट. आई सेड सॉरी मैं नहीं राखी बांधती हूँ. थोड्यात कर्नल आले, ते बोलले हा जाओ. त्यांनी त्याला बाजूला केलं आणि आय वॉज इन टीयर्स. तर ते मला बोले, अनुराधा बुरा मत मानना, वो कल सियाचिन ग्लेशियर से आया है. सियाचिन ग्लेशियर से आया है, उसकी साइक गई है, ही इज नॉट इन हिज प्रॉपर स्टेट ऑफ माइंड. वो कल से बाहर घूम रहा है, वो एक दिन और ऐसा घूमेगा, फिर हम उसको अंदर लाके उसको ट्रीटमेंट करेंगे, फिर ही विल बी ऑल राइट. आई से सॉरी फॉर यू. आई सेड सर आप लोग गलत हो. ये जो बच्चा था ना, जिसका सेंस नहीं है, वो सही बोला. हम लोग लायक ही नहीं है इनके. हमको सच्ची मालूम नहीं है ये लोग क्या है. उसने बहुत सही कहा. कदाचित 2008चं त्याचं वाक्य मला जास्त प्रेरणा देऊन गेलं मी काम करायला. आय केम बॅक. आणि 2012ला जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये गेले, मी बोलत असताना एक मुलगा मागे उभा होता. मी कर्नलशी बोलत होते, नवीन कर्नल होते, माझा ग्रुप बोलत होता. ही वॉज लुकिंग ऍट मी. मी त्याच्याकडे बघे, तो माझ्याकडे बघे. जसे कर्नल बाजूला झाले, मी त्याच्याकडे गेले, त्याचा हात मी हातात घेतला, त्यांनी माझा हात हातात घेतला आणि मी त्याला विचारलं, आर यू द सेम. ही सेड येस मॅम आय एम द सेम. 2 मिनिटं डोळ्यांची भाषा चालू होती. शब्द संपतात की ते डोळे बोलतात. तो मला म्हणाला, मॅम मैं आपको 3 साल से ढूंढ रहा हूं, आप मिले नहीं, मुझे मालूम था. आज मैं 70 किलोमीटर से आया हूं बिकॉज आई वॉन्ट टू से यू सॉरी. मतलब किसके लिए, मैंने आपके साथ बहुत गलत बात की थी. मतलब बेटा तुमने तो मुझे बड़ी ऊर्जा दी थी और तुम सही थे. वहां से कारवा तो मेरा और जोर से चलने लगा. यू आर नॉट रॉंग एट ऑल. मला एका सांगा, लष्करी वर्दीतला अलवार ओलावा तुमच्या घरातला मुलगा तुम्हाला विचित्र वागितल्यावर सॉरी म्हणतो का? एक लष्करातला मुलगा, ना माझ्या जातीचा, ना माझ्या धर्माचा, ना माझ्या रक्ताचा, तो 4 वर्ष माझी वाट बघतो आणि 70 किलोमीटर ड्राईव्ह करून नुब्रा व्हॅलीला येऊन मला सॉरी म्हणतो. याच्याकरता मी काय बोलू? प्लीज नो. आमचे सोल्जर्स खूप खूप चांगले. भारतीय सैन्य खूप काही करतं. आम्ही अत्यंतिक निष्क्रिय आहोत त्या बाबतीत. लेट अस ऑल कम टुगेदर, लेट अस युनाइट. त्यांच्यासाठी आपण काहीतरी करूया. मला कल्पना आहे, दिस इज ओव्हरवेल्मिंग. मला असं वाटतं या संपूर्ण मुलाखतीचा शेवट आपण तुमच्या एका कवितेने करावा, कारण त्या तुमच्या कविता तिकडे अनेकांना प्रेरणादायी आहेत, तसंच या आमच्या प्रेक्षकांना सुद्धा प्रेरणादायी असतील. अचानक एक दिन कलह हुआ पंचमहाभूतों का, श्रेष्ठत्व की विवाद पर साथ छोड़ा एक दूसरों का. इन 5 से भी शक्तिशाली है कोई इस दुनिया में? ब्रह्मदेव ने चिंतित होकर पूछा हमें, म्हणजे मला, हे भगवान, इन 5 के सामने हमारा एकमात्र ही काफी है. वो आग से प्रखर है, तूफानों से भी तेज है, पानी से गतिमान, धरती से सहिष्णु और व्योम से भी ऊंचा है. वो हमारी शान है, सरहद पर खड़ा भारत माँ का जवान है. सर्वश्रेष्ठ होकर भी वो किसी विवाद में नहीं उलझता. सर्वश्रेष्ठ होकर भी वो किसी विवाद में नहीं उलझता. हमारे सुनहरे कल के लिए वो अपना आज है गवाता. गर्व है तुम पर, नाज है तुम पर है अभिमान. लज्जित पंचमहाभूतों सहित हमारा कोटि कोटि प्रणाम, कोटि कोटि प्रणाम. प्रेक्षको, या मुलाखतीच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की एका सामान्य महिलेला मी आज भेटवणार आहे तुम्हाला. त्या सामान्य महिलेच्या आयुष्यातलं असामान्यत्व तुम्हाला आज कळलं असेल. या संपूर्ण मुलाखतीच्या दरम्यान एक गोष्ट वारंवार घडत होती, ती म्हणजे मला मुलाखत घेताना माझ्याच डोळ्यातले अश्रू मला थांबवण्याकरता खूप प्रयत्न करावे लागत होते. इतकं साधं, सोपं, सरळ आणि प्रत्येकाने हृदयाला भिडणारं आणि या देशाबद्दल इतकी कळकळ असणारं, बोलणारं असं आसपास आता कुणी उरलेलं नाही. असं असताना कांदिवली, पार्ला, नरिमन पॉइंट असं सुखासीन आयुष्य जगणारी एक महिला हे सगळं सोडून आपलं आयुष्य अशा मुलांसाठी वेचायला लागते की जे तिच्या रक्ताचे नाही, नात्याचे नाही, कुणीही नाहीत. ते शहीद झाल्यावर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या विधवा पत्नीच्या पाठीवर हात फिरवते, त्यांना आधार देते. इथल्या मॉलमध्ये फिरणाऱ्या आणि व्हिडिओ गेम्स खेळणाऱ्या मुलांना त्यावेळी लढत असलेल्या जवानांबद्दल थोडीशी सहानुभूती, आदर निर्माण करायचा प्रयत्न करते. तुमच्या आमच्या चंगळवादी आयुष्याला छेद देत
कुठंतरी हे एक प्रकारचं सतीचं वाण आयुष्यात घेतेस. मॅडम सॅल्यूट. जेव्हा जेव्हा देशप्रेमाबद्दल शंका निर्माण होईल तेव्हा एकच सांगतो, तुमच्या हातांचा स्पर्श मला नक्की प्रेरणा देईल. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. झी 24 तास, एक पाऊल पुढे.